सूर्यकांत पाटील. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. इथे मात्र पंचाचा ग्रीन सिग्नल आलाय. काउंटडाऊन स्टार्ट केलं जाईल. सामन्याला सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. पुश करो खुश रहो. आणि खरं तर इथे नशिबाने साथ दिली गेली. अगदी मिड ऑफ होते. मिड ऑफला बीट करण्याचा प्रयत्न राहिला खरा, परंतु अगदी एक्स्ट्रा कव्हरला 38 मध्ये जो खेळाडू होता त्याने चेंडू अडवला तत्पूर्वी आणि डायरेक्ट हिट आय थिंक झाला असतं तर काम 19-20 झालं असतं पहिल्या चेंडूवरती. सूर्यकांत परत एकदा तयार. लाभ करण्याचा प्रयत्न राहिला. एज लागली का हे जरूर पाहावं लागेल. गलीच्या डिपार्टमेंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. यस, पंचाचा इशारा. इट्स बायज. आय थिंक काही क्षणासाठी असं वाटलं की बाहेरची एज लागली काय, परंतु तसं घडलं नव्हतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला वळण देण्याची खरं तर नॅचरल स्विंग तुम्हाला पाहायला मिळतं. गोलंदाज सूर्यकांत पाटील. पहिलं ट्रम्प कार्ड वापरलं जातोय. अगदी क्रिशा 11 जय चोरोबा सांगणे टीम कडनं 6 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक P1चं. ड्राईव्ह केला अगदी भरपूर चांगला आहे. उंच भरारी चेंडूने घेतले गेले. चेंडू चालला डीप लॉंग ऑनच्या पलीकडे. या मॅचचा पहिला षटकार. शूरवीराचा उंच विरजोठ सागर. शूरवीराचा उंच विरजोठ सागर. त्या जिजाई पोटी शिवाजी महाराज. याच दरम्यान पहा व्यासपीठाच्या मागच्या बाजूला 4091 ही गाडी आहे. स्विफ्ट गाडी आहे. जो कोणी गाडी मालक असेल त्यांना ती गाडीला जरा बाजूला घ्यायची आहे. अगदी येण्या जाण्याकरता अडचण होते. अगदी षटकार पाहिला अनिकेत कोळीच्या बॅटनं आणि षटकाराच्या मदतीनं 8 धावा खरं तर स्कोर कार्ड वरती प्रस्थापित होताना पाहायला मिळतंय. आतापर्यंत 3 चेंडू, पहिले 2 चेंडू अगदी सुरेख होते. त्याच्यानंतर खोलवर टाकण्याचा प्रयत्न राहिला. बॅकअप द बॉलर होतं. नॉस्ट्राइक एंडला खरं तर तिथे फलंदाज त्यांच्या शरीरावरती चेंडूने वेध घेतला गेला. धाव मात्र कुठल्याही प्रकारची नाहीये. अगदी सरळ बॅटनं चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न राहिला फलंदाज अनिकेतचा. आणि प्रीतम होतं नॉस्ट्राइक एंडला आणि त्यांच्या शरीरावरती खरं तर चेंडूनं वेध घेतला गेला. धावसंख्या स्थिर राहिली इथे मात्र या चेंडू करिता. गोलंदाज परत एकदा तयार. हाही फटका अगदी उत्तुंग आहे. मिड विकेटच्या पलीकडे फलंदाज अनिकेत कोळीच्या बॅटनं या षटकामधील दुसरा षटकार. तर या स्पर्धेसाठी बघा कैलासवासी अनंत काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ योगेश शेठ पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. अगदी या मैदानाचा आपण विचार केला तर या मैदानावरती 6 षटकामध्ये तुम्ही 70 ते 80 धावा वाचवणं आय थिंक कुठेतरी डिफिकल्ट होत आहे. तुम्हाला 80-90 येऊन जास्त धावा जेव्हा बनवाल तेव्हा कुठे तुम्हाला या 6 ओव्हरच्या मॅचेस मध्ये या मैदानावरती तरी धावा सुरक्षित होतील. 70च्या आतमध्ये तुम्ही धावा बनवाल तर तुम्हाला संघर्ष जोराचा द्यावा लागेल. अन्यथा या मॅच मध्ये कमबॅक करणं फार अवघड होईल. 6 षटकांचा सामना. 5 गोलंदाज तुम्हाला प्रामुख्याने वापरले जातील. गुडगाव वाकवला. त्याच्यानंतर ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु टप्पा ज्या पद्धतीने खेळला होता गोलंदाजानं तिथून मात्र लाईननं बीट केलं फलंदाजाला. षटक क्रमांक पहिला इथे मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मोह कलवाडा टीमने धावा बनवल्या गेल्यात. बिनबाद 14 धावसंख्या. अगदी 12ची गाडी. हे गाणं अगदी अप्रतिम होतं. परफेक्ट टायमिंग त्यासोबत क्लिअरिटी खरं तर डीजेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. सूर्यकांत पाटील यानं षटक हाताळलं गेलं. 14 धावेंकरता राहिलंय. गडी बाद करण्यामध्ये त्याला अपयश आलंय. खरं तर यश मिळालं नाहीये. आणि दुसरं षटक मंगेश पाटील. सेकंड पॉवर प्ले मध्ये तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळेल. आणि स्ट्रायकर एंडला तुम्हाला फलंदाज आता
प्रीतम कोळी पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात होते. पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी वेल लेफ्ट अगदी तुम्हाला पाहायला मिळालं. फलंदाज प्रीतम कडनं सोडण्याचा हा प्रयत्न अगदी योग्य होता. निर्णय चांगला राहिलाय कारण का त्यालाही माहित होतं की ही दिशाहीन गोलंदाजी आहे आणि पहिला चेंडू होते अतिरिक्त धावेनं या षटकाची सुरुवात झाली आहे. गोलंदाज पुढे तयार आहे. इथे अवेपर्यंत बॉडी लाईनला ह्या चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिलाय. आय थिंक हाही चेंडू जवळपास वाईडच्या रेंज मध्ये होता परंतु तिथे छेडछाड राहिली गेली आणि चेंडू डॉट होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज मंगेश पाटील आणि स्ट्रायकर एंडला प्रीतम कोळी. लीडिंग एज फर्स्ट स्लिपला इथे मात्र कॅरी केलं जाईल. फर्स्ट विकेट डाऊन इथे अगदी पहिला झटका लागलाय अगदी मोह कोहलीवाडा टीमला. फलंदाज सलामीवीर प्रीतम कोहली बॅक टू द पवेलियन. धन्यवाद. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल की मित्रांनो क्रिशा 11 जय चोरोबा सांगडे क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते तथा रायगड जिल्ह्यातील एक दमदार खेळाडू म्हणून ज्यांची ओळख एकच वादा आमचा कैलास दादा यांची या ठिकाणी शुभागमन दादा या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. पहिलं विकेट खरं तर मैदानाच्या बाहेर ज्या गोलंदाजाला खरं तर इथे प्राचारण केलं होतं अपयश आलं होतं सूर्यकांतला सलामीर जोडी फोडण्यासाठी परंतु गोलंदाज मंगेशला मात्र यश मिळालं आणि त्याने सफलता अर्जित केली. खरं तर षटकातील दुसऱ्या चेंडूवरती सलामीवीर प्रीतम कोहलीला इथे मात्र बाद केलं. त्याच्यानंतर आता अजय कोहली आलेत. 1 डाऊनचा फलंदाज तुम्हाला जर्सी नंबर 10 इथे मात्र बॅटिंग साठी पाहायला मिळतील. मंगेश पाटील खरं तर तयार आहेत. ऑन साइडला फटका मैदानाच्या आतमध्ये आल्या फलंदाज अजय कोहलीने आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न राहिला गेलाय. ठोकलाय उत्तुंग असं षटकार. अगदी चांगलं संगीत आणि व्यासपीठाच्या समोरच्या दिशेला आपण पाहिलं तर श्री मलंगडाचं दृश्य होताना पाहायला मिळतंय आणि त्याचं संगीत डीजेच्या माध्यमातून वाजलं गेलं. ही लाईन भरपूर खराब आहे. अगदी ऑफस्टिकच्या भरपूर माहेर अगदी 7व्या 8व्या स्टंपवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि वाईटचा इशारा आलाय पंचांचा. 1 धाव जरूर पाहायला मिळेल. 22 धावा. अगदी फलंदाज अजय कोहलीला पहिला चेंडू अगदी छोटी लेनचा पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती तुटून पडला. षटकार दाखवलाय फलंदाजानं. इथे बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदी मिडल आणि लेग वरती गार्ड घेतला त्याच्यानंतर थोडंसं बॅकफूट वरती गेलं आणि ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडूला तुम्ही इझिली खेळण्याचा प्रयत्न राहिलाय आणि चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क जुळला नाहीये. चेंडू डॉट आलाय. धावसंख्या इथे मात्र जरूर स्थिर होताना पाहायला मिळेल. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक आहे P1चं. मिस्टामिंग आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात 38 सर्कल मध्ये तिथे मात्र चुकी घडणार नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. अजय कोहलीला परतावा लागेल. दुसरा धक्का लागलाय आरोही 11 महेश मोती कोहलीवाडा टीमला. थँक्यू. अप्रतिम संगीत प्रभू श्रीरामांचं हे संगीत आपण ऐकलं डीजेच्या माध्यमातून. खरं तर हे षटक आतापर्यंत मी म्हणेल चोरोबा सांगडे टीम साठी अपडाऊन राहिलंय. या ओव्हर्समध्ये तुम्ही सुरुवातच वाईटच्या माध्यमातून पाहिलं. मधल्या काळामध्ये एक षटकारही पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर विकेट्सही अगदी 2 विकेट्स इथे मात्र पाहिले. गडी बाद सांघिक कोठ्यामध्ये 22 म्हणजे 22 धावा. समाजसेवक रामदास फडके या ठिकाणी आपण पाहतोय मोरबे गावचे आमचे ग्रामस्थ आणि आमचे पाहुणे सन्माननीय हनुमान पाटील साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालं गेलंय. साहेबांना विनंती असेल की आदरपूर्वक या व्यासपीठावरती आपण यावं. आपलं मनपूर्वक स्वागत.
दोन षटकांचा खेळ इथं खरं तर P1 आणि P2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 11च्या सरासरीनं बॅटिंग करत असताना आरोही 11 महेश स्मृती मोह कोलीवाडा टीमनं 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात इथे मात्र प्रस्थापित केल्यात. तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात केली जाईल. क्रिशा 11 जय चौरोबा सांगडे टीम कडनं तिसरं ट्रम्प कार्ड खरं तर वापरलं जातोय. आशिष पाटील गोलंदाजीला तयार आहे. P1 ची दोन्ही षटकांचा खेळ समाप्त झालाय. म्हणजे क्षेत्ररक्षणाची जी पाबंदी होती खरं तर ती हटली गेली आहे आणि आता 5 क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे परंतु पहिल्या चेंडूसाठी रिदम चुकला गेलाय. परत एकदा त्याला गोलंदाजी ट्रॅक वरती जाताना पाहायला मिळतील. ते गोलंदाज आशिष पाटील आहेत आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज अनिकेत कोळी आहेत ज्यानं 2 षटकार आतापर्यंत दाखवले गेलेत आपल्या इनिंग मध्ये. सलामीला आलेला फलंदाज पहिला चेंडू अगदी गुडघा वाकवल्यानंतर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला. ऑन साइडला एखादा चांगला ब्लास्ट करण्याचा निर्णय होता परंतु चेंडू आणि बॅटचा संबंध जुळला नाहीये. अगदी लाईननं बीट केलं या चेंडूच्या फलंदाजाला. चेंडू डॉट राहिला गेला गोलंदाज आशिष पाटीलचा. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय किरण बडेकर साहेब जे मालुंगी गावचे आमचे पाहुणे आहेत ज्यांचं आगमन या ठिकाणी व्यासपीठावरती होताना पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करूया. सलगचे 2 चेंडू फलंदाज अनिकेत कोहली डॉट खेळलाय. अप्परकटचा फटका डीप पॉइंटला एका टप्प्याने सीमा पलीकडे जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. सुंदर आणि देखणा फटका फलंदाज अनिकेत कोहलीच्या बॅटनं चौकार पाहायला मिळतो. क्या बात आहे. अगदी चांगलं संगीत. बैलगाडा शर्यत म्हटलं तर सध्याच्या घडीला भरपूर क्रेज आहे या क्षेत्रामध्ये आणि चौकार पाहायला मिळालाय तिसऱ्या चेंडूवरती. इथे यस लाईन जरूर पाहिली जाईल. सत्यवान काकडे सराचा इशारा आला. इट्स वाईट. अतिरिक्त धाव तुम्हाला पाहायला मिळतोय या चेंडूवरती. आणि सन्माननीय सांगडे गावचे आमचे रोशनजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलं स्वागत. वाडा कॅच अप्रतिम झेल इथे मात्र पाहायला मिळालाय. अगदी शॉट गलीला जिथे खेळाडू तैनात होता त्याने मागे जाऊन उलट्या अँगलने खरं तर इथे झेल टिपला गेलाय आणि सलामीवीर अनिकेत कोहलीला इथे मात्र परतावा लागलाय. तिसरा धक्का. क्या बात आहे. पाटलांचा बैलगाडा आणि इथे गोलंदाजीचा गाडाही खरं तर हे पाटील इथे प्रस्थापित करत असताना आशिष पाटीलनं या षटकामध्ये विकेट पटकावली आहे. फलंदाज अनिकेत कोहलीचा जो सलामीवर आला होता त्याच्या बॅटनं 2 षटकार आणि 1 चौकार. खरं तर ही आतिषबाजी पाहिली आपण. 9 चेंडूमध्ये 17 धावेचं योगदान राहिले त्याचं. आतापर्यंत सांघिक कोठ्यामध्ये धावा जमल्या गेल्यात 27 आणि नवीन फलंदाज आता मात्र 5व्या क्रमांकावरती स्वप्नील तुम्हाला पाहायला मिळतील. स्वप्नील आली उल्केश ही जोडी बॅटिंग साठी आता मैदानाच्या आत. फलंदाजाला चकवा देणारा चेंडू पाहायला मिळाला. नवीन आला फलंदाज स्वप्नील हाही चेंडू इथे मात्र डॉट खेळतोय आणि षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आणि अद्याप एका चेंडूचा खेळ बाकी आहे. इकॉनॉमिकल राहिले षटक आतापर्यंत. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या हाही चेंडू मात्र डिलिव्हर केला गोलंदाजानं. अगदी 5 धावा इकॉनॉमिकल षटक राहिला त्याच्यामध्ये 1 विकेट मिळवली गोलंदाज आशिष पाटीलला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलिकावरती 3 गडी बाद 27 धावसंख्या. थँक्यू सो मच. अप्रतिम संगीत. खरं तर इथे डीजे या खेळपट्टीत रोखू शकलं हे टार्गेट सेटअप तुम्हाला आता करून द्यावं लागेल कारण का अजूनही हा षटक संपल्यानंतर 2 षटकाचा खेळ राहील आणि त्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला बॅटिंग चांगली करावी लागेल. मिडल ऑर्डरला आता ही जबाबदारी उचलावी लागेल. ऑन साइडला ड्राईव्ह भरपूर चांगला आहे
परंतु इथे उंची भरपूर लांबी तेवढी राहिली आहे आणि फलंदाज स्वप्नीलनं षटकारानं आपलं खातं उघडलं गेलंय. या षटकाराच्या मदतीनं सांघिक कोठ्यामध्ये धावा इथे मात्र प्रस्थापित झाल्या, त्या म्हणजे 35 धावा. थँक्यू. हे गाणं फार चांगलं होतं. सध्याच्या घडीला या गाण्यावरती तंतोतंत परिस्थिती सर्वत्र पाहायला मिळते आणि मॅच मध्ये पण हिस्सेदारी करावीच लागेल आता फलंदाजांना. जर या मधल्या फलंदाजी हिस्सेदारी चांगली नाही राहिली तर मात्र अडचणीमध्ये सापडू शकतो बॅटिंग करणारा संघ आणि ती हिस्सेदारी इथे दाखवण्याचा प्रयत्न राहिला गेलाय. स्वप्नीलच्या बॅटनं षटकार आलाय. गोलंदाजावरती जरूर प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न राहील. गोलंदाज विनय गाताडे हा गोलंदाज आलाय. चौथ्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. हे चौथं ट्रम्प कार्ड वापरलं गेलंय सांगली टीम कडनं. गोलंदाज पुन्हा तयार आहे. इथे लाईन अगदी सुरक्षित आहे. अगदी बेनिफिट ऑफ द गोलंदाज हे क्षेत्र असतं ना, त्या क्षेत्रामध्ये आज चेंडूला डिलिव्हर केलं गोलंदाजानं आणि तिथनं मात्र स्लिप लँड झालं यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि 0 धावसंख्या या चेंडूवरती पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज स्वप्नील ज्याला षटकार ठोकल्यानंतर थोडंसं विचंबित होतं की हा चेंडू आय थिंक वाईट असायला हवा, परंतु नाही. या पंचाचा दृष्टिकोन वेगळा होता. चेंडू अगदी चांगला पाहायला मिळाला. यॉर्करचा मारा इथे करण्याचा प्रयत्न राहिला. चेंडूला खोदून काढला. ड्राय ऑन साईडला आहे. भरपूर चांगलं होतं परंतु धाव एकच पाहायला मिळेल. अगदी काऊकरच्या क्षेत्र डिपार्टमेंटात तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. चेंडूची अडवणी झाली. फक्त एकच धाव म्हणजे स्ट्राईक रोटेट केली जाईल. धावफलकावरती आता लागल्या गेल्यात 36 धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मोह कोहलीवाडा टीम टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय राहिलाय परंतु आतापर्यंत पाहिजे तसा मी म्हणेन निर्णय चांगला राहिला नाहीये. पहिल्या षटकामध्ये जरूर 14 आल्या, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 5 आणि हे षटक आतापर्यंत मी म्हणेल सांगली टीमसाठी चांगलंच आहे. परंतु जे काही चेंडू शिल्लक आहेत इथून प्रहार करावा लागेल फलंदाजांना. हाही फटका अगदी उत्तम इनसाइड आउटचा फटका याला म्हटलं जात आहे आणि चेंडू अगदी डी पेक्षा कव्हरच्या पलीकडे ठोकलाय उल्केशना षटकार. अक्सर ऐसा कहा जाता ना कि रीढ़ की हड्डी हमेशा मजबूत होनी चाहिए आणि नेमकं ते काम आता या जोडीने इथं चालू केलंय. दोन्ही फलंदाजाने सुरुवातीला थोडासा वेळ घेतला, त्याच्यानंतर जो गाळवलेला वेळ खेळपट्टीवर आणि या मैदानाचा आणि खेळपट्टीचा संपूर्ण अंदाज आल्यानंतर मात्र आता त्यानं इथे बहारदार खेळ खेळायला सुरुवात केली आहे. उल्केशच्या बॅटनं षटकार आलाय. एकूण धावा 42 धावा धावफलकावरती. गोलंदाज परत एकदा तयार. विनय इथे प्रेशर पाहायला मिळतो पूर्णपणे गोलंदाजावरती आणि चेंडूची लाईन खराब वाईट. इथे मात्र पंचांनी घोषित केलं एक्स्ट्रा रन म्हणजे 43 धावा धावफलकावरती. पहा अगदी किती फरक पडतो जेव्हा दोन फलंदाज थोडासा वेळ जाऊन देतात आणि आय थिंक या मॅच मध्ये ना 6 ओव्हरच्या सामन्यामध्ये तुमच्याकडे पुरेसा वेळ मिळतोय फलंदाजांना. कारण का आता शॉर्ट फॉर्मॅट मध्ये जेवढं क्रिकेट चाललं आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये जेव्हा 6 ओव्हरचे सामने खेळतात ना तेव्हा तुम्हाला ॲज अ बॅटर म्हणून 2 ते 3 चेंडू तुम्ही खेळू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला जसं तुम्ही सेटअप बॉल तुम्हाला आक्रमण करण्याचीच नामी संधी आणि आय थिंक हे 2 फलंदाज तेच करतात या मैदानामध्ये आणि या मॅच मध्ये. यॉर्करचा मारा अगदी पुश केलाय डीप कव्हर मध्ये. तिथे क्षेत्ररक्षण खराब राहिलं गेलंय आणि तिथे खेळाडू आपण पाहिलं तर करण होते ज्या करणनं मागचा एक चेंडू चांगला अडवला. इथे मात्र थोडस लेझी क्रिकेट राहिलं गेलं आणि त्याचा फायदा मिळाला फलंदाजांना. धावा मिळतो या चेंडूवर. या ठिकाणी दत्तात्रय भडगे साहेबांना विनंती करतोय की आमचे पाहुणे जो या मंचावरती आपल्याला पाहायला मिळतात सन्माननीय किरण बडेकर साहेब ज्यांचा सन्मान आता या व्यासपीठावरती केला जाणार आहे. साहेबांना विनंती आहे की आपण प्रेझेंट पुण्यांचं आगमन तिथे होतं आणि खरं तर बरीचशी पाहुणे कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्र असो बरीचशी पाहुणे मंडळी या व्यासपीठावरती येताना आपण पाहिली आणि सन्माननीय हनुमान पाटील साहेब ज्यांचा सन्मान मात्र आता या व्यासपीठावरती केला जातोय. आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि रोशन फडके साहेबांनाच विनंती आहे की आपण रवींद्र नावडेकर साहेब जे आज या व्यासपीठावरती आहेत त्यांचा सन्मान मात्र या ठिकाणी करायचा आहे. साहेबांना विनंती आहे की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दाखल होतोय. सन्माननीय
रवींद्र नावडेकर साहेब यांचा सन्मान मात्र या व्यासपीठावरती केला जातोय। मायेची उपदाल शाल, प्रेमप्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण त्यांच्या स्मरणात राहावी म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय आदरणीय रवींद्र नावडेकर साहेब यांचा सन्मान केला जातोय। थँक्यू सो मच। आणि सामन्याला खरं तर इथे सुरुवात केली जाते। अगदी 5व्या षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये तुम्हाला गोलंदाज आशिष पाटील पाहायला मिळतील। स्ट्रायकर एंडला फलंदाज स्वप्नील, पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर चपराक देण्याचा प्रयत्न राहिलाय या चेंडूवरती। ज्या पद्धतीनं यस फलंदाज बाद आहे, यष्टीची इथे मात्र फलंदाज झालाय। फलंदाज स्वप्नीलला इथे मात्र परतावा लागेल। अगदी चांगलं यष्टी रक्षण राहिलं। यष्टी सुधीर पाटील होते, फलंदाज बाद। आमचे लाईव्ह टेलिकास्ट वाहिनीला थोडासा त्रास होतो, तो भरपूर स्लो झालाय। त्यामुळे तुमचा इतर जो व्यवसाय असेल ना तो तुमच्या मोबाईल नेट मध्ये चालू ठेवा तुम्ही, परंतु वायफाय सध्याकरिता बंद करा। चेक। या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय किरणजी बडेकर साहेब आणि हनुमानजी पाटील साहेब या दोन्ही पाहुण्यांच्या माध्यमातून तब्बल 1,000 रुपयांची देणगी या स्पर्धेसाठी देखील आलेली आहे। आर्थिक सहाय्य त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय, त्याबद्दल हनुमान पाटील साहेब आणि किरण बडेकर साहेब यांचा आपण मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूया। थँक्यू सो मच, पाहुण्यांचं मनपूर्वक आभार। अगदी नवीन फलंदाज अजित कोळी आलेत 6व्या क्रमांकावरती। फुल टॉस, नो चेंडू दर्शवला पंचांना, झेल जरूर टिपलाय परंतु त्याचा फायदा मिळणार नाहीये, कारण का इथे अगदी भीमरचा हा नो चेंडू दर्शवला गेलाय। सुनीलजी तांडेल सरांनी अगदी यस तिसऱ्या पंचाकडे रिव्ह्यू केला जातोय। पंचांचा रिव्ह्यू का रिव्ह्यू कोणाचा आहे? रिव्ह्यू कोणी घेतलाय? तुम्ही बॉलिंग करणाऱ्या टीम आहे, चला काही हरकत नाहीये। तो फार महत्वाचा आहे कारण का एकच रिव्ह्यू आहे प्रत्येक टीम कडे। अंपायरचा रिव्ह्यू आहे की टीमचा रिव्ह्यू ते मात्र पाहणे अपेक्षित आहे। तर आमची आई एकविरा इव्हेंट्स ही वाहिनी इट्स अ नो बॉल म्हणजे पंचांचा कॉल बरोबर राहिला गेलाय आणि गोलंदाजी करणारे सांगली टीमचा रिव्ह्यू मात्र इथे मी म्हणेल खराब झालाय, त्यांनी गमावला गेलाय। अगदी रिव्ह्यू सिस्टम जेव्हापासून निघाली ना तेव्हा प्रत्येक टीमला हा मोठा प्रश्न राहिलाय, रिव्ह्यू एक्झॅक्टली कुठल्या टायमावरती घडायला हवा। ॲज अ कॅप्टन आणि ॲज अ टीम तुम्ही या गोष्टीचा विचार करायला हवा की आपण पंचांच्या विरोधात जाणं कितपत योग्य आहे। जे तुम्हाला जरूर संधी असेल की त्या मॅच मध्ये त्या निर्णयाला बदलवण्याची, ती योग्य वेळी घेणे हे फार चांगलं असतं, परंतु इथे तसं घडलं नाहीये। अंपायर्स कॉल राहिला गेलाय म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रीडचा असेल। फलंदाज स्ट्रायकर एंडला उल्केश, फ्रीडचा चेंडू परंतु बोट फिरवली होती या चेंडूवरती आणि चेंडू तुम्हाला ऑब्रेकच्या माध्यमातून पाहायला मिळाला। अशा चेंडूवरती तुम्हाला चांगला फटका कधीच पाहायला मिळत नाहीये। चेंडू डॉट राहिलाय, धावसंख्या स्थिर राहिली गेली, धाव फलकावरती 47। ब्लाइंड स्ट्रोक, अजूनही ब्लाइंड स्ट्रोक, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज उल्केश आणि इथे मात्र संघाला अडचणीमध्ये नेतोय की काय। अगदी सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज आशिष पाटील तुम्हाला पाहायला मिळतात। काय सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये। जर का नोचा अपवाद वगळलात तर हे षटक आतापर्यंत चांगले राहिले। पहिल्या स्पेल मध्ये 5 धावा आणि 1 विकेट मिळवली या गोलंदाजानं। अजून एक ब्लाइंड स्ट्रोक, फुटवर्कचा बिलकुल वापर नाहीये या फलंदाजाकडनं आणि त्याचमुळे खरं तर हे षटक चांगलं होत आहे गोलंदाज अविनाश पाटीलचं, आशिष पाटीलचा। आणि आशिष पाटील इथे मात्र हे हिरले गेले की फलंदाजाचा फुटवर्क नाहीये आणि त्याचा फायदा मिळतोय। ऑन साइडला ड्राइव्ह यावेळेस भरपूर चांगला गेलाय, चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे बऱ्याच उशिराने ठोकलाय फलंदाज उल्केशना। हा चांगला फटका, षटकार। थँक्यू सो मच। पहा या षटकाराच्या मदतीनं खरं तर सांघिक कोठ्यामध्ये 53 धावा कंप्लीट झाल्यात। अर्धशतक मोह कोलीवाडा टीमचं पूर्ण झालंय। एक माइंडसेट होतं मोह कोलीवाडा टीमचं की सर्वप्रथम 50 धावा आपल्या टीमच्या कधी होणार आणि किती ओव्हर्स मध्ये होणार। आय थिंक आता त्या कंप्लीट झाल्या 30 चेंडू मध्ये। आता शेवटचा षटकाचा खेळ बाकी आहे
आणि सांगली टीमला थोडासा प्रश्नचिन्ह आता निर्माण झालाय की 5वा गोलंदाज कोण असणार आणि त्या गोलंदाजाची निवड आहे गोलंदाज अमित भोपी. बहुतांश वेळेला आपल्याकडे 4 गोलंदाज हे ट्रम्प कार्ड चांगले असतात परंतु 5वा गोलंदाज प्रत्येक टीमला हा प्रश्नचिन्ह आणि तिथे निवड झाली आहे गोलंदाज अमित भोपीची. आता या स्लोगोरच्या षटकामध्ये इथून प्रहार करण्याचा प्रयत्न राहील मोह कोलीवाडा टीमच्या या फलंदाजाकडनं परंतु बचावात्मक कामगिरी गोलंदाज अमित भोपी करेल का या षटकामध्ये का या ओव्हरमध्ये 20 ते 25 धावांचं टार्गेट सेटअप होईल का अजूनही. इथे 53 धावा बनल्या गेल्यात 70 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील या दोन्ही फलंदाजाकडनं. एक्झॅक्टली या षटकामध्ये काय घडलं जाईल अंतिमचं षटक शेवटची भैरवी गोलंदाज अमित भोपी तयार आहे. समोर तुम्हाला फलंदाज अजित कोहली ज्यानं एका चेंडूचा सामना केला 1 धाव बनवली गेली आणि त्याच्या जोडीला उल्केश ज्यानं 2 षटकार दाखवलेत परंतु त्यासाठी चेंडू भरपूर घेतले गेलेत. 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात गडी बाद झाले आतापर्यंत 4. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा पहिला निर्णय राहिलाय. पहिला चेंडू अगदी भन्नाट वेग आणि फलंदाज अजितला पूर्णपणे बीट अगदी पाहतच राहिले अजित. पहिला चेंडू कशा पद्धतीने असेल खरं तर हे माइंडसेट मध्ये नव्हतं फलंदाजाच्या आणि एक्झॅक्टली यॉर्करचा उपयोग केला गेलाय. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू आला डॉट गोलंदाज तयार आहे. ही ऍक्शन सोहेल तन्वीरची आठवण करून देतोय. पाकिस्तानी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय आणि आय थिंक नेरे टीम मध्ये पण असा एक गोलंदाज आहे सौरभ. जरूर ही ऍक्शन पाहिल्यानंतर त्यांची आठवण आली कारण का एक्झॅक्ट फलंदाजाला समजत नाहीये उजव्या हाताने चेंडू घेणार आहे की डाव्या हाताने. शेवटच्या मुवमेंटला दोन्ही हात वरच्या साईडला आणि तिथनं मात्र फलंदाजाला भ्रमित करून टाकतात ते गोलंदाज आणि तो गोलंदाज सांगली टीम कडे सुद्धा अवेलेबल आहे तो म्हणजे अमित भोपी. आणि 1 धाव जरूर आली अंतिमच्या चेंडूवरती. या स्ट्रायकर एंडला आता मात्र उल्केश डाव्या हाताचा फलंदाज. आता या फलंदाजाला चांगली खावलाय मी म्हणेल. आता मोह कोलीवाडा टीमचा जो डाव अडला गेलाय ना त्याला आता सुरळीतपणे तो बाहेर काढावा लागेल. हाही चेंडू चांगला राहिलाय. फलंदाज पाहतच राहतात अगदी ठप्पा पडल्यानंतर असं काही क्षणासाठी वाटलं यार चेंडू बाहेर निघेल परंतु चेंडूची लाईन सरळ राहिली गेले आणि आई चेंडू डॉट आलाय. पंचांवरती या गोलंदाजाकडनं कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला जात नाहीये. अगदी सुरळीत चांगली लाईन आहे. हा फटका अगदी स्लॉट मध्ये आलाय आणि पाठवला मोरबेकरांच्या प्लॉट मध्ये लॉंगॉनच्या पलीकडे षटकार. आणि आय थिंक गोलंदाजाच्या ऍक्शन पहा शेवटच्या मुवमेंटला नजर खाली असते. आय थिंक साऊथ आफ्रिकेमध्ये असा लेग स्पिन गोलंदाज होता जुन्या काळामध्ये तीही गोलंदाजी अशाच प्रकारची होती. अगदी शेवटच्या मुवमेंटला नजर खाली राहायचे. वाडा कॅच अप्रतिम सुंदर झेल टिपला गेलाय. वैभव भोपी होते फर्स्ट स्लिपला आणि त्याने मात्र अप्रतिम लाजवाब या सकाळच्या सत्रातला हा देखणा झेल टिपला गेलाय. आणि अप्रतिम पागल करून देणारा हा झेल होता आणि टिपला गेलाय तो म्हणजे वैभव होते तिकडे. फलंदाजी उल्केशची चांगली राहिली 21 धावांचं योगदान राहिलं परंतु 11 चेंडू घेतले त्याच्यामध्ये 3 षटकार जरूर देखणे पाहायला मिळाले. आता चेंडू क्रमांक फक्त शेवटचा राहिला गेला पहिल्या सत्रातील आणि नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळेल रणजित आलेत जर्सी नंबर 44. अंतिमचा चेंडू अपेक्षा असेल रणजित कडनं अगदी 7व्या क्रमांकावरती शेवटचा चेंडू आहे. एकाच चांगला फटका गोलंदाज अमित भोपीवरती आक्रमण होईल का नाही होणार आणि इथे मात्र चेंडू डॉट आलाय. काय कमालीचं षटक राहिलं अमित भोपीचं. अपेक्षा जरूर चांगली होती त्याच्याकडनं आणि त्याने त्या अपेक्षापुरतं अगदी सुंदर षटक हाताळलं गेलंय. स्लॉगरच्या षटकामध्ये फक्त 7च धावा आल्यात आणि सांघिक कोठ्यामध्ये 6 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं 60 धावा बनल्या गेल्यात आणि 61 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय क्रिशा 11 जय चोरोबा सांगली टीमच्या समोर.
स्वर्गीय समाजसेवक रामदास फडके, समाजसेवक रामदास फडके, चषक मोरबे गावाला, स्फूर्ती चषक मोरबे गावाला. आयोजक राजेश दादा फडकेच नाव लागले गाजायला, आयोजक राजेश दादा फडकेच नाव लागले गाजायला. आयोजक राजेश दादा फडके, आराध्या इंटरप्राइजेस वाला, आई वडिलांच्या आशीर्वादानं नाही कमी कशाची त्याला. आयोजक राजेश दादा फडके, आयोजक राजेश दादा फडके, आयोजक राजेश दादा फडके, आराध्या इंटरप्राइजेस वाला, आई वडिलांच्या आशीर्वादानं नाही कमी कशाची त्याला. आला रे आला राजेश फडके आला, आला रे आला, आला रे आला, आला रे आला, आला आला. थँक्यू सो मच. खरं तर या सामन्याचा पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 60 धावा बनल्या गेल्यात आणि 61 धावांचं लक्ष असेल क्रिशा 11 जय चोरोबा सांगडे टीम, क्रिशा 11 जय चेरोबा सांगडे टीमच्या समोर. कशा पद्धतीनं या 60 धावा बनतील का थांबल्या जातील या सामन्याचं धावतं वर्णन. खरं तर सेकंड सत्रामध्ये आपण ऐकूया प्रवीण दुगाडे सरांची कार्बन कॉफी, अर्थात या आवाजामध्ये तुम्हाला मानस यांच्या वाणीत तुम्हाला ऐकायला मिळेल. याच दरम्यान आमचे ऐश्वर्या रिसॉर्टचे मॅनेजर सनी शेट्टे साहेबांचं इथं शुभ आगमन झालंय आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक आहेत. तर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलंही करत आहे या सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. शुक्रिया लवजी फडके सर. श्री गणेश क्रिकेट क्लब, डांगणेश्वर क्रिकेट क्लब, आई गावदेवी क्रिकेट क्लब और स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान मोरबी, इनके माध्यम से ऑर्गेनाइज की गई स्वर्गीय रामदास फडके स्मृति ट्रॉफी 2024 3 नंबर 4 में मैं मानस मनोरी आप सभी का तहे दिल से करूंगा स्वागत. मैच नंबर 2 जो मैदान के अंदर यहाँ से आपको नजर आएगी. एक तरफ जो टीम मैदान के अंदर फाइट कर रही है वो टीम आपको जरूर नजर आएगी. अब सांगड़ी और उनके सामने टीम मोहा कोलीवाड़ा, इनके बीच ये बैटल. टॉस जीता था टीम मोहा कोलीवाड़ा ने और सरप्राइज डिसीजन बैटिंग का उन्होंने लिया. पहली पारी में रन बनी है स्कोर कार्ड के ऊपर 60 रन.
यानी आने वाली 36 गेंदें और जीत के लिए 61 का पीछा करना है। बैटिंग टीम क्रिशा 11 जय चिरुबा सांगड़ी को ओपनिंग पेयर मैदान के अंदर आ चुकी है। आशीष पाटिल के साथ अमित भूपी तो P1 की ओवर को लेकर आएंगी टीम आरोही 11 महेश स्मृति मुआ कोलीवाड़ा के लिए गेंदबाज गेंदबाजी मार के ऊपर आपको रंजीत P1 की ओवर के लिए नजर आएंगे। अंपायर कॉल मैच ऑन। पहली गेंद साइड आर्म वाला एंगल सर लसित मलिंगा इनकी याद दिलाने वाला ये एक्शन आपको नजर आएगा। डॉट बॉल से यहां से शुरुआत जरूर की जाएगी। रंजीत कोहली एक्सपीरियंस गेंदबाज है टीम मुआ कोलीवाड़ा की। कई मैदानों पर इस खिलाड़ी ने अपने नाम की छाप को छोड़ा है और आज इस मैदान के ऊपर अपनी टीम को जीत दिलाने के मंसूबे से पहली ओवर फेंक रही है। ये देखिए कमाल का पैडल स्वीप किया, बैट के स्वीट स्पॉट से खेला है स्वीप शॉट जो देखकर जाएगा 4 रन। थैंक यू डीसी ऑपरेटर। ये बाउंड्री आएगी टीम का अकाउंट और अपना अकाउंट खोलेंगे बल्लेबाज आशीष पाटिल। 4 रन यहां से स्कोर कार्ड के ऊपर जरूर जोड़े जाएंगे। आई एक्विरा लाइव इवेंट्स इनके माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव कवरेज हो रहा है। जितने दर्शक लाइव जुड़े उनका भी स्वागत। इस बार एक और बार लॉफ्ट किया बॉल को गेंद कैप में यह खिलाड़ी जज करेंगे। रनिंग कैच मुश्किल होता है, यहाँ पे मुंह का निवाला छीना गया है ऐसा हम जरूर कह सकती है। इस कैच को अगर लेती तो अर्ली ब्रेक थ्रू मिल सकता था, विकेट मिल सकता था, रन बच सकते थे, लेकिन इन तमाम उम्मीदों को खारिज किया और वो कैच वहां से ड्रॉप होता हुआ नजर आएगा। हॅलो मानस, बघा जेव्हा जेव्हा सांगडे संघ कुठल्याही स्पर्धेमध्ये खेळत असतो आणि त्या सांगडे संघाचा सामना पाहण्यासाठी उरण वरून करताना आपण पाहतो की रायगड जिल्ह्यातील एकाटकर गावचे दमदार पुरस्कर्ते सन्माननीय अजय शेठ कुमटे यांचे या ठिकाणी आगमन झाले। त्यांना विनंती असेल यावं आणि जग्गाभाई जन संघाचे पुरस्कर्ते यावं। इस बार की ये बढ़िया लाइन एंड लेंथ वाली डिलीवरी आपको नजर आएगी। बैक टू बॉलर अपने फॉलो थ्रू में गेंद का कलेक्शन यहां से जरूर होता हुआ आपको नजर आएगा। ये भी अब लोअर फुल टॉस लेंथ वाली ये गेंद थी, 3 स्टंप्स के बीच में गेंद की पिचिंग आपको नजर आएगी। स्ट्रेट हिट किया था, मुश्किल मौका था गेंदबाज रंजीत कोहली के लिए और यहां से एक सिंगल रन आपको आता हुआ जरूर नजर आएगा। P1 का ओवर किफायती गेंदबाजी हो रही है। मात्र 7 रन 5 गेंदों में अब खर्च किए गए हैं गेंदबाज रंजीत इनके माध्यम से। दोनों ही टीमों के सपोर्टर अपने अपने टीम के पीछे उनका कॉन्फिडेंस बूस्टअप करने के लिए मैदान पर नजर आएंगे। कई सपोर्टर लाइव के माध्यम से भी इस टूर्नामेंट का आनंद ले रही है। एक गांव 11 खिलाड़ी जब मैदान पर उतरती है तो हमारा गांव जीते, ये सभी का मंसूबा होता है। सपोर्टर्स आपको जैसे जैसे दिन आगे जाएगा भारी मात्रा में इस ग्राउंड के ऊपर जरूर नजर आएंगे। स्वर्गीय रामदास फड़के स्मृति ट्रॉफी 2024 नाम गूंज रहा है नीले धुंधले विभाग में इस ट्रॉफी का, लेकिन इस बार देखिए डाउन द लेग साइड अंपायर शाहरुख खान की स्टाइल में बताएंगे बाएं फैलाकर कि ये वाइड बॉल है। वाइड के साथ टीम का टोटल जरूर यहां से एक साइड आउट होता हुआ नजर आएगा। हल्की हाथों से यहाँ पे टच एंड पुश वाला गेम प्ले में अच्छे गेंदों को रिस्पेक्ट देना अच्छे बैटर की खूबी होती है और यहाँ से मिड ऑन की रीजन में एक सिंगल आया और इसी एक रन के साथ P1 की ओवर का खेल मैदान पर हो चुका है समाप्त। दूसरी पारी में 61 का पीछा करते हुए टीम सांगड़े का टोटल बना स्कोर कार्ड के ऊपर 9 रन विदाउट लॉस। आयोजक राजेश दादा फडके नाव लागलं गाजाला, आयोजक राजेश दादा फडके नाव लागलं गाजाला। कह सकते हैं उतने रन बने नहीं है, विकेट गए नहीं है, यानी दोनों टीम के लिए पहला ओवर आपको यहां से बैलेंस इक्वेशन में जरूर नजर आएगा।
गेंदबाजी में होगा परिवर्तन। P2 का सेकंड पावर प्ले का ओवर लेकर आएंगे गेंदबाज उमेश कोड़ी, आपको बॉलिंग मार्क पर नजर आएंगे। अंपायर की राइट हैंड साइड से गेंदबाजी का एंगल यहाँ पे जरूर चूज किया गया है। राइट आर्म राउंड द विकेट वाला ये एंगल होगा लेफ्ट हैंडेड बैटर के लिए। शुरुआत की जाएगी ओवर नंबर 2 की। यहां से पहली गेंद फुल टॉस थी, ऑफ साइड पर ड्राइव किया। खराब गेंद जरूर थी लेकिन लाइन अच्छी थी। आउटसाइड द ऑफ स्टंप अगर आप फुल टॉस गेंदें डालती है तो एज एन बैटर आपकी ऑफ साइड स्ट्रॉन्ग होना बहुत जरूरी होती है। मेरिट के हिसाब से बैटिंग करना बहुत इंपॉर्टेंट। हर एक खिलाड़ी की ऑन साइड हमेशा स्ट्रॉन्ग होती है। ऑफ साइड जिसकी स्ट्रॉन्ग है वो सच्चा बैटर और वो लंबी रेस का घोड़ा जरूर बनता है। ये जोड़ी के बीच में एक अच्छी पार्टनरशिप बिल्डअप होती हुई नजर आएगी। एक के साथ टीम का टोटल 10 रन स्कोर कार्ड के ऊपर आपको नजर आएगा। 10 का दम यहां से दिखाने की अब जरूरत होगी। यॉर्कर लेंथ एकदम जड़ में गेंदों की पिचिंग आपको नजर आएगी। मोस्ट डिफिकल्ट डिलीवरी बोल्ड बाय एन बॉलर अगर कौन सी होती है तो वो होती है यॉर्कर, और जो परफेक्ट निशाने पर आपको लैंड होते हुए भी नजर आई। एक्स्ट्रा कवर के रीजन में यहां से 2 रन जरूर मुकम्मल किए जाएंगे। देखिए एक जर्सीस में आपको 11 खिलाड़ी खेलते हुए नजर आएंगे। क्रिकेट का खेल भले ही अंग्रेजों का हो लेकिन आज हिंदुस्तान में ये खेल को सबसे ज्यादा प्यार दिया जाता है। हमेशा हम कहते हैं गली से दिल्ली तक और दिल्ली से गली तक खेला जाने वाला क्रिकेट का खेल। फुल टॉस बॉल थी इस बार, दिशा खराब, दिशा से भटके तो पड़ेंगे फटके। फाइन लेग के बाहर ये आएगा मैक्सिमम। अटैक की शुरुआत कर दी है बल्लेबाज आशीष पाटिल ने। आशीष की अगर हम बात करें तो वह टीम सांगड़े के लिए हमेशा कई मैदानों पर इस खिलाड़ी ने अपना अच्छा रोल निभाया है। कई इनाम इस खिलाड़ी के नाम है और अपने नाम की दहशत इस मैदान के ऊपर भी दिखाने की शुरुआत कर दी है बल्लेबाज आशीष पाटिल ने। इस बार भी पैडल स्वीप किया, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। छक्कों की हो रही है बरसात। आशीष पाटिल द मैन इज ऑन फायर। क्या कमाल की बैटिंग हो रही है। रनों की गाड़ी को टॉप गियर में यहां से अब जरूर डाला जाएगा और रनों की गति को तेजी से आगे बढ़ाने का काम किया है बल्लेबाज आशीष की बल्लेबाजी। 24 लाईव्ह इव्हेंटचे सीईओ मिस्टर चांबो यांचे या ठिकाणी आगमन झाले। चांबो यावं आपलं सहर्ष स्वागत। रिवर्स स्वीप किया, स्विच हिट किया, क्या कमाल का स्ट्रोक। क्रिकेट की खूबसूरती नजाकत को दिखाने वाला क्लासिकल स्ट्रोक। मिलेंगे 4 रन। देखिए सीधी उंगली से घी निकला, उंगली को टेढ़ी की, टेढ़ी उंगली से भी घी निकला। क्या कमाल की बैटिंग है। सीधे बल्ले से रन बन रहे, आड़े बल्ले से रन बन रही है। 24 कैरेट खरे सोने की तरह ये खिलाड़ी आशीष पाटिल मैदान के अंदर अपनी दहशत को दिखा रही है। इस बार एक और बढ़िया स्ट्रोक था लेकिन एलिवेशन नहीं था, ताकत कम पड़ गई। बड़ी मछली जाले में आएगी। 440 वोल्ट का करंट देने वाला दिया जाएगा पहला झटका। बल्लेबाज आशीष पाटिल का विकेट। हार और जीत के बीच जो खिलाड़ी सबसे बड़ी दीवार बनकर खड़ा था उस खिलाड़ी को पवेलियन का रास्ता दिखाया है। जाते जाते ही सही उमेश कोई ने भले ही बहुत रन खाए हो लेकिन विकेट उन्होंने जरूर निकाला। टोटल 28 रन स्कोर कार्ड के ऊपर। 28 रन बन चुके हैं। 61 का करना है पीछा, यानी यहां से अगर हम बात करेंगे तो आने वाली 24 गेंदें बची होंगी और जीत के लिए
33 यानी 33 रन का समीकरण यहां से आपको और नजर आएगा। 24 गेंदे 33 रन, गेंद और रनों के बीच आपको 9 का फासला, 9 का अंतर और 9 की दूरी जरूर नजर आएगी। पहली ओवर में मात्र 9 रन दिए थे गेंदबाज रंजीत कोई ने, और वही गेंदबाज अब ओवर नंबर 3 को लेकर मैदान के अंदर आपको नजर आएंगी। न्यू बैटर इन एट नंबर 3 की पोजीशन पर विनय को यहां से इन जरूर किया है। रंजीत कोई टीम बोआ कोलीवाड़ा के गेंदबाजी का हुक्म का इक्का, जिसको यहां से अब अपनी दहशत को दिखाकर बाजी को पलटना पड़ेगा, तभी इस मैच में टीम आरोही 11 मई स्मृति मोहा कोलीवाड़ा का कमबैक हो सकता है। चलिए स्पीड अप करना है, ज्यादा टाइम आपको नहीं दिया जाएगा, इस बात का भी ध्यान रखना है। टाइम अलर्ट है। क्रिकेट इज अ जेंटलमैन गेम एंड डिसिप्लिन हैज टू बी इन इट, ये हमेशा कहा जाता है। जेंटलमैन का खेल और डिसिप्लिन का स्थान इस खेल में सबसे बड़ा होता है। 24 में 33 शुरुआत करेंगी रंजीत कोई तीसरे ओवर की। पहली गेंद डाउन द लेग साइड, आईसीसी का लॉ नंबर 22 जो हमें बताएगा वाइड लाइन की बाहर की गेंद हमेशा वाइड होती है, और टीम का टोटल यहां से 1 से एड ऑन। वाइड गेंदें आपको नहीं डालनी, अगर टीम के अस्तित्व को बरकरार रखना है तो सटीक निशाने पर गेंदबाजी करनी पड़ेगी। ये यॉर्कर एलबीडब्ल्यू की अपील, अंपायर फिंगर गोज अप एंड के 2 ओवर बहुत इंपॉर्टेंट है इस मैच में टीम मोहा कोलीवाड़ा के लिए। ये 2 ओवर बहुत इंपॉर्टेंट है इस मैच में टीम मोहा कोलीवाड़ा के लिए। ये 2 ओवर बहुत कुछ तय कर सकती है। इस बार अक्रॉस लाइन गए थे, हल्का सा शफल हुए थे, क्रॉस बैटेड शॉट ये आपको नजर आएगा। यस, या ठिकाणी आपण पाहू शकाल दोन्ही ताकदवर संघ, परंतु मुरबे संघाचा गोलंदाज विनीतला आपण पाहिलं मित्रांनो की काल त्याने दमदार कामगिरी केली गोलंदाजीमध्ये, त्यानंतर व्यासपीठावर स्टेजवरती देखील काल रात्री त्याने दमदार कामगिरी केली। संपूर्ण संघामध्ये खरं तर इन्व्हाइट करण्यामध्ये त्यांनी देखील दमदार योगदान दिलंय। दो रन यहां से आएंगे, टीम का टोटल स्कोर कार्ड पर 32 रन आता हुआ यहां से जरूर दिखाई देगा। विनय और बल्लेबाज वैभव, ये मिडल ऑर्डर के बैटर्स की जोड़ी जो मैदान के अंदर अपना परफॉर्मेंस दिखाते हुए आपको नजर आएगी। रंजीत कोई बहुत ही बढ़िया गेंदबाजी है, इस बार भी जड़ में गेंद है, बैक टू बॉलर कलेक्शन करने की कोशिश जरूर की थी, लेकिन गेंद जाएगी वहां से सीधा लोंगोन के फील्डर के हाथों में, और यहां से आपको एक और सिंगल आता हुआ नजर आएगा। हल्का सा गेम थोड़ा सा स्लो डाउन हो चुका है। जिस तरीके की बल्लेबाजी आशीष पाटिल ने की थी, जो रनों की रफ्तार आपको नजर आई थी, लेकिन जैसे ही उनका विकेट गिरा गेम स्लो डाउन हो चुका है। रनों की गति को कम करने की कोशिश टीम मोहा कोलीवाड़ा के गेंदबाजों की आपको नजर आएगी। इस बार भी स्लॉट में गेंद की पिचिंग एकदम बैट के नीचे आपको गेंद का टिप्पा नजर आएगा। ऑन साइड पर बॉल ड्राइव किया अलोंग द कार्पेट से, काउ कॉर्नर रीजन में बॉल ट्रेवल होगा और यहां से भी एक सिंगल आएगा। इक्का दुक्का आपको मैच में आगे ले जा सकता है, लेकिन गेंद और रनों के बीच का अंतर आपको कम करना है, तो एक आध बड़े शॉट की उम्मीद जरूर यहां से बैटर से होने वाली है। ये वाइड यॉर्कर, क्या कमाल की गेंद है, एक से बढ़कर एक गेंद यहां से रंजीत कोई फेंकते हुए नजर आएंगी। यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर, और जिस गेंद पे बल्लेबाज हो जाती है रफू चक्कर, वो यॉर्कर आपको नजर आएगी। डॉट गेंद यहां से समाप्त हो चुकी है। ओवर नंबर 3 का खेल होगा समाप्त। टोटल बना 61 का पीछा करते हुए स्कोर कार्ड पर 34 यानी कि 34 रन बनेंगी। आने वाली गेंदें बचेंगी 18 और जीत के लिए 27 की जरूरत। अठारह गेंदें है और 27 रनों की जरूरत।
ये समीकरण आपको नजर आएगा। 18 बॉल रिमेनिंग नीडेड 27 रन्स टू विन, दैट इज द इक्वेशन। यही हम मैदान के अंदर बताएंगे। ये अभी भी भिड़न जो है बैलेंस इक्वेशन में है। भले ही टीम सांगड़ी कृषा 11 जय चिरुबा सांगड़ी इस मैच में खेल रही है, भले ही उनके पास बैटिंग में ये मोमेंटम है, लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का भरा हुआ खेल, प्रेडिक्शन जहां होती है फेल, और पल से पल में अपना पत्ता पलटने वाला खेल जिसे क्रिकेट कहा जाता है। 18 में 27 बना रही है न्यू बॉलर, केम ऑन ट्रैक फॉर ओवर नंबर 4, जो आपको नजर आएगी गेंदबाज है विकी। विकी आपको बॉलिंग मार्क पर नजर आएंगी। अच्छी बॉडी लैंग्वेज है। एक गेंदबाज के पास अगर हाइट अच्छी होती है तो एक्स्ट्रा बाउंस हमेशा उन्हें पिच से मिलता है, यह क्रिकेट के खेल में कहा जाता है। लेकिन विकी का ओवर बहुत इंपॉर्टेंट होगा, किस तरीके से ये रणनीति की जाएगी ये भी बात यहां से देखने लायक हो सकती है। 18 गेंदे 27 का समीकरण, अंपायर की लेफ्ट हैंड साइड, राइट आर्म ओवर द विकेट का एंगल ओवर नंबर 4 के लिए यहां से जरूर इस्तेमाल किया जाएगा। आई एक्विरा लाइव इवेंट की टीम इस टूर्नामेंट का लाइव कवरेज कर रही है। कई दर्शक टीम मोआ कोईवाड़ा, टीम सांगड़ी को सपोर्ट करने के लिए लाइव इस टूर्नामेंट का आनंद लेते हुए भी आपको नजर आएंगे। हर एक सपोर्टर की इच्छा जिगर। 18 में 27, चलिए बहुत टाइम वेस्ट हो रहा है, इतना टाइम नहीं दिया जाता जितना इंतजार 11 मुल्कों की पुलिस ने नजर आएगी। ओवर द वेस्ट, स्क्वायर लेग, अंपायर का डिसीजन आएगा, यस इट इज अ नो बॉल। देखिए विकी आपको लीगल डिलीवरी डालनी है, अगर आप इलीगल बनेंगे तो आपको पनिश किया जाएगा। 1+1 नो बॉल का डिसीजन है, लेकिन रिव्यू है, फील्डिंग टीम का रिव्यू है ओवर द वेस्ट वाली नो बॉल के लिए। आई एक्विरा लाइव इवेंट इनकी क्वालिटी एंड क्लियरिटी में चेक किया जाएगा, आपको डिसीजन जरूर बताया जाएगा। नो बॉल का डिसीजन यहां से थर्ड अंपायर के माध्यम से आएगा। ओवर द वेस्ट वाली अगर आप डिलीवरी करती है तो अंपायर उसे जरूर पनिश करती है, और यहां से नो बॉल ये इस ओवर में पहला आएगा। 2 ओवर द वेस्ट की नो बॉल्स अगर एक ओवर में होती है तो उस मैच के लिए बॉलर बैन होता है, यानी पहली वार्निंग है गेंदबाज विकी के लिए। 1+1 2 रन यहां से टीम के अकाउंट में एड ऑन होंगे। टोटल बनेगा स्कोर कार्ड के ऊपर 36, यानी 36 का आंकड़ा जो दो दुश्मनों के बीच होता है वो टोटल पर भी आएगा। ये देखिए फ्रीट वाली ये गेंद थी, ऑन साइड पर लॉफ्ट किया, खिलाड़ी आएंगे, कैच को पकड़ा जरूर है, लेकिन फ्रीट की गेंद पर सिर्फ आप रन आउट हो सकती है, उसके अलावा किसी भी प्रकार से आप आउट नहीं हो सकते, और उसी की वजह से ये 2 रन टीम के अकाउंट में एड ऑन किए जाएंगे। देखिए मुश्किल परिस्थिति है, आपके कप्तान ने पहले बैटिंग ली थी, क्यों ली थी? क्योंकि उनका विश्वास उनके गेंदबाजों पर है, और उस विश्वास पर आपको खरा उतरना पड़ेगा। इस बार लॉफ्ट किया ऑन साइड पर, आधे बल्ले से गेंदबाज को आड़े हाथों लिया है, मिड विकेट के बाहर 6 रन। तात खाऊनी असा फटका मारेला या फलंदाजांनी षटकार मारेला। टीम का टोटल 4 यानी 44 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ यहां से आपको जरूर दिखाई देगा, और अब मात्र 17 रनों की जीत के लिए यहां से जरूरत होने वाली है। रन बनाने हैं 17, किसको होगा खतरा और कौन बनेगा खतरों का खिलाड़ी ये भी पता चलेगा। हल्के हाथों से ये टैपिंग क्रिकेट, टच एंड पुश वाला गेम प्ले आपको नजर आएगा। बैक टू बॉलर कलेक्शन करना था, हल्का सा फंबल, एक चिक्की सिंगल यहां से जरूर छुड़ाया जाएगा। एक रन से टीम का टोटल यहां से आगे जरूर बढ़ रहा है।
बीच में खराब गेंद पर बड़े शॉट, अच्छे गेंदों पर सिंगल डबल, अच्छी बैटिंग स्ट्रैटेजी है टीम क्रिशा 11 जय चिरोबा सांगड़े की। तर 20 ओव्हर लाईव्ह इव्हेंटचे सीईओ मिस्टर चॅम्बो यावं आपलं सहर्ष स्वागत। इस बार लॉफ्ट किया था, गेंद हवा में है, हल्का सा जजमेंट में गलती आपको वहां से नजर आएगी क्योंकि सूरज की किरणें, सूरज की रोशनी उनकी आंखों पर आई थी और उसी की वजह से ये जजमेंट में गलती है। नो मैन स्टैंड में गेंद आपको टिप्पा खाते हुए नजर आएगी, तब तक 2 रन यहां से जरूर मुकम्मल किए जाएंगे। तर सन्माननीय सोमनाथ फडके साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांच्या समेत ओमकार नावडेकर यांना विनंती असेल आपण यावं आपलं सहर्ष स्वागत। स्लोअर लेंथ वाली गेंद थी, गति परिवर्तन किया था, विकेट कीपर को बीट किया, बल्लेबाज को बीट किया, नसीब साथ तो क्या बात, ये मिलेंगे 4 रन। या दिन दुबळ्यांना तारायाला साईनाथ शिर्डीवाला, सद्गुरु साईनाथ शिर्डीवाला, साईनाथ शिर्डीवाला। थैंक यू डीसी ऑपरेटर, कमाल की साइड आपको देखने को मिलेगी। इरादे तो लाख बनती है, बनकर टूट भी जाती है, लेकिन शिरडी वही जाती है जिन्हें साई बुलाती है और साई बाबा का सुमधुर संगीत आपको सुनने को मिला। लेकिन 22 का नसीब का 4 टीम सांगड़े के अकाउंट में आपको ऐड ऑन होता हुआ भी जरूर नजर आया। इस बार भी बड़ा हिट लगाना चाहते थे, हल्की सी शॉर्ट पिच लेंथ वाली डिलीवरी थी, प्रॉपर पोजीशन में नहीं थी, एलिवेशन नहीं मिला था स्क्वायर लेग रीजन में, अलोंग द कार्पेट से गेंद आपको ट्रैवल होती हुई नजर आएगी। बघा त्रिवेणी संगम पाहू शकाल आपण, जीवन आरिवले, कैलास डुकरे आणि सचिन पडके बादशाह 11 चिंद्रन संघाचे पुरस्कर्ते आहेत मित्रांनो आणि क्रिशा 11 सांगडे संघाचे पुरस्कर्ते कैलास दादा, आपलंही सहर्ष स्वागत। 4 ओवर का खेल होगा समाप्त। टीम क्रिशा 11 जय चिरोबा सांगड़ी 61 का कर रही है पीछा। टोटल बना स्कोर कार्ड की ओवर 52 रन, यानी आने वाली 12 गेंदें और जीत के लिए 9 रनों की यहां से अब जरूरत होगी। बारह गेंदे और 9 रन का समीकरण, गेंदबाजी में होगा परिवर्तन। न्यू बॉलर जर्सी नंबर 3 जो आपको बॉलिंग मार्क के ऊपर नजर आएंगी, अनिकेत कोई, जिनकी हाथ में ये गेंद यहां से थमाई गई है। 12 गेंदे 9 रन। अगर हम बात करें तो टीम सांगड़े के लिए ये इक्वेशन थोड़ा सा इजी होता हुआ नजर आएगा, लेकिन अभी भी टीम आरोही 11 महेश स्मृति मोआ कोलीवाड़ा कमबैक कर सकती है। देखिए आप जमीन पर कितनी बार गिरे इसका हिसाब नहीं रखा जाता, बल्कि आप कितनी बार उठे और लड़े इसका हिसाब रखा जाता है, क्योंकि डरने वालों को दुनिया याद नहीं रखती और लड़ने वालों की कीमत हमेशा की जाती है। लड़ना पड़ेगा आज। 12 गेंदे 9 का समीकरण। क्रूशियल मोमेंट पे यह मैच आपको ऑन ग्राउंड के ऊपर जरूर नजर आएगी। जो मुसीबतों से लड़ेगा वही जिंदगी में और क्रिकेट के खेल में आगे बढ़ेगा, ये हमेशा कहा जाता है। फील्डिंग की सेटलमेंट होती हुई नजर आएगी। शुरू करेंगे ओवर नंबर 5 की पहली गेंद। पहली गेंद के ऊपर लॉफ्ट जरूर किया है, लेकिन ताकत का बार बार इस्तेमाल हम देख रही है, उतना टाइमिंग हो नहीं रहा, लेकिन 2 रन फिर भी यहां से मुकम्मल किए जाएंगे। सिंगल डबल आसानी से टीम क्रिशा 11 जय चिरोबा सांगड़े को जीत दिला सकती है और उसी मंसूबे के साथ उनकी टीम मैदान के अंदर इन रनों को बना रही है। इसके बाद का सेकेंड राउंड का मैच होता हुआ आपको जरूर नजर आएगा। यॉर्कर लेंथ वाली ये बॉल थी, हल्की हाथों से टाइप किया, इस बॉल को सिंगल आएगा। चलिए बादशाह 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन के कप्तान आपको यहाँ पे मौजूद रहना है। जैसे ही ये मैच ओवर होगी, जो टीम जीतेगी उनका टॉस आपके साथ सेकेंड राउंड के पहले मैच के लिए जरूर किया जाएगा। कप्तान चलिए चिंद्रन टीम के आइए। ये गति परिवर्तन वाली ये गेंद थी, ऑफ साइड पर उड़ाया, शॉर्ट पॉइंट के फील्डर आएंगे गेंद पर, लेकिन ये देखिए कैच छोड़ा, मैच भी छोड़ना पड़ सकता है। डीप पॉइंट के बाहर 4 रन। थैंक यू ऑपरेटर। हिम्मत
हार चुकी है टीम मुआ कोईवाड़ा के खिलाड़ी। ये कैच लेना चाहिए था, अभी भी मैच बन सकता था विकेट अगर आती तो, लेकिन नसीब का चार मिला। ये देखिए बैक टू बॉलर, गेंद का कलेक्शन यहां से किया जाएगा। ऑन साइड पर शफल हुए जरूर थे, शॉट को अटेम्प्ट जरूर किया था मिस्टर 360 सर एबी डिविलियर्स, इनके स्टाइल में ये शॉट को खेलने की कोशिश थी, लेकिन यहां से आपको डॉट बॉल जरूर नजर आएगी। टोटल देखिए स्कोर कार्ड पर 59 बनाए, मात्र 2 रनों की जीत के लिए आपको जरूरत दिखाई देगी। इजी मैच बना। टीम कृषा 11 जय चिरुबा सांगड़ी पहली ओवर से जो पकड़ बनाई उन्होंने इस मैच में, जो सिकंजा कसा, वो उनके लिए मजबूत साबित होता हुआ नजर आया। इस बार क्रॉस बैटेड शॉट, खिलाड़ी है काऊ कॉर्नर पर, एक आएगा और अब जीत के दरवाजे पर दस्तक देती हुई टीम कृषा 11 जय चिरुबा सांगड़ी नजर आएगी। द स्कोर इज लेवल। पहली पारी में बने थे 60, दूसरी में अब तक बने हैं 60, मात्र एक की जीत के लिए जरूरत। एक रन अंपायर की तरफ लाउड अपील की है। अंपायर ने कहा है यस इट इज नो डाउट LBW द बैटर इज आउट। ये छोटी जिंदगी में लंबिया मात्र एक रन का समीकरण मैदान के अंदर बचता हुआ आपको दिखाई देगा, लेकिन यहां से ओवर नंबर 5 की भी समाप्ति हो चुकी है। टीम कृषा 11 जय चिरुबा सांगड़ी पीछा कर रही 61 का, रन बने स्कोर कार्ड पर 60 रन, आने वाली 6 गेंदें और जीत के लिए 1 रन की जरूरत यहाँ पे बैटिंग टीम सांगड़ी को नजर आएगी। अगर वो कैच नहीं छोड़ते, अगर वो 4 रन बचाए जाते, अगर वो विकेट आता तो शायद ये इक्वेशन आपको यहां से अलग नजर आ सकता था, लेकिन वो कैच छूटा। नसीब का साथ, टीम सांगड़े के साथ लक फैक्टर उनके लिए मैदान पर और नजर आया और उसी की वजह से 6 गेंद और 1 का समीकरण आपको नजर आएगा। प्रफुल्ल पाटिल चांबू, जिन्हें स्वर्गीय संजय काशीनाथ खोपकर स्मृति ट्रॉफी में मैन ऑफ द सीरीज LED टीवी उन्होंने पिछले हफ्ते में जरूर लिया था, और वो चांबू आपको नजर आएगी। आइए आपका भी स्वागत है। 6 गेंदें और उल्केश आपको बॉलिंग मार्क पर, अटैकिंग फील्ड 30 यार्ड सर्कल के अंदर मोस्ट ऑफ द प्लेयर्स आपको नजर आएंगे 1 रन को बचाने के लिए। लेकिन ये देखिए कलाइयों का बढ़िया इस्तेमाल, फ्लिक ऑफ द रिस्क लिया और ये देखिए नाम कमाया टीम कृषा 11 जय चिरुबा सांगड़ी ने, बने हैं विनर ऑफ द मैच।